गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर उद्या आहे अक्षय तृतीया। तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला काय सेवा करायची आहे आणि त्यानंतर पूजा मांडणी कशी करायची आहे याबद्दलच आज आपण माहिती बघणार आहोत। तर कृपया हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला या सर्व गोष्टींची माहिती मिळेल। तर बघा, तर उद्या आहे आता अक्षय तृतीया। या दिवशी केलेली सेवा हा जो दिवस आहे तो 3.5 मुहूर्तापैकी एक महत्त्वाचा मुहूर्त मानला जातो। हा दिवस माता महालक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंना समर्पित आहे। तर या दिवशी आपल्याला त्यांची सेवा करायची आहे। या दिवशी केलेली सेवा, दान, धर्म, पुण्य, कर्म हे अक्षय काळ आपल्या सोबत राहत असतं। अक्षय तृतीया, अक्षय म्हणजे काय तर कधीही न संपणारा असा अक्षय, अनंत। म्हणून या दिवशी सेवा करण्याला, नामस्मरण करण्याला, दानधर्म करण्याला, चांगले कर्म करण्याला खूप जास्त महत्त्व दिले गेलेलं आहे। जशी आपण आवडीने खरेदी करतो, सोनं चांदी म्हणा, जे पण काही आपल्याला नवीन वस्तू या दिवशी आपण खरेदी करत असतो त्या कशा आनंदाने आवडीने करत असतो, तशीच सेवा देखील आपल्याला पूर्ण श्रद्धेने भावनेनेच करायची आहे। तर बघा, या दिवशी आपल्याला सर्वप्रथम सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन आपल्या घराची स्वच्छता करायची आहे। अक्षय तृतीया असल्यामुळे आपल्याला आपल्या घराच्या मेन दरवाजावर हळदी कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे, मेन दरवाजावर। त्यानंतर आपल्या उंबरठ्याला आपल्याला हळदीचं लेपन करून उंबरठ्याची हळदी कुंकू पुष्प अर्पण करून धूपदीप दाखवून त्याची आपल्याला पूजा करायची आहे। कारण की सगळी येणारी पॉझिटिव्हिटी माता महालक्ष्मी ही मेन दरवाजामधनच आपल्या घरामध्ये येत असते। म्हणून आपला उंबरठा हा अगदी उद्याच्या दिवशीच नाही तर नेहमी स्वच्छच असला पाहिजे। तर बघा, हळदीचं लेपन झाल्याच्या नंतर आपल्याला आपल्या रोज जशी आपण देवांची पूजा करतो तशी देवांची पूजा करायची आहे। अक्षय तृतीयेची पूजा आता मांडताना आपल्याला सगळ्यात प्रथम पाटावरती लाल कपडा अंथरून त्याच्यावर भगवान श्री विष्णूंचा फोटो ठेवायचा आहे। त्यानंतर फोटो समोर आपल्याला 3 विड्याची पानं ठेवायची आहे। पहिल्या विड्याच्या पानावर आपल्याला ठेवायची आहे माता महालक्ष्मीची मूर्ती। नसेल तर सुपारी स्वरूपात तुम्ही माता महालक्ष्मीची सुपारी ठेवू शकता। त्यानंतर मधल्या पानावर ठेवायची आहे गणपतीची मूर्ती किंवा गणपती स्वरूप सुपारी ठेवायची आहे। आणि त्यानंतर तिसऱ्या पानावर आपल्याला ठेवायची आहे कुबेर यांची मूर्ती। नसेल तर तुम्ही कुबेर यंत्र ठेवा, तेही नसेल तर कुबेर स्वरूप तुम्ही सुपारी ठेवू शकता। तुम्ही 3ही सुपाऱ्या ठेवू शकता, श्रीयंत्र पण ठेवू शकता। त्यानंतर जसं मी तुम्हाला माझ्या मागच्या व्हिडिओत सांगितलं की या दिवशी आपल्याला कवड्या खरेदी करायच्या आहे, धने खरेदी करायचे आहे, मातीचं भांडं खरेदी करायचं आहे। तर हे सगळं आपल्याला उद्या पूजेमध्ये मांडायचं आहे। जसं की धने एका वाटीत घेऊन त्याची पूजा करायची आहे, कवड्या एका प्लेटमध्ये घेऊन त्याला अष्टगंध लावून हळदी कुंकू वाहून त्याची पण पूजा आपल्याला उद्या करायची आहे। त्यानंतर आपण जो कळस आणणार आहोत, मीन्स जो मातीचं भांडं आपण आणणार आहोत, ते देखील तांदळाने किंवा गव्हाने भरून त्याची देखील उद्या आपल्याला पूजा करायची आहे। तर अशी सुंदर पूजा आपल्याला उद्या मांडायची आहे। त्यानंतर दिवा लावून व्यवस्थित रांगोळी काढून पाटाभोवती आपण अशा प्रकारे उद्या अक्षय तृतीयेची पूजा मांडणार आहोत। पण आता बऱ्याच लोकांच्या घरी आपण केळी करा पुजतात, कारण की ते पितृसेवा करायची असते म्हणून। तर तुमच्याकडे जर करत असेल तर तेही तुम्ही मांडणार आहात उद्या। आणि हे उद्या कळस मांडायला विसरू नका। जेव्हा भगवान श्री विष्णूंचा फोटो ठेवणार आहोत त्याच्या समोरच आपल्याला कळसही ठेवायचा आहे। आणि कळसाच्या बाजूला किंवा खाली तुम्ही या 3 सुपाऱ्या ठेवू शकतात, माता महालक्ष्मीची एक, गणपती बाप्पाची एक आणि त्यानंतर कुबेर देवतांची एक। तर बघा, आता ही झाली पूजा। मी एकदम शॉर्टमध्ये तुम्हाला पूजा सांगितली, पण यावरती देखील तुमच्या घरात जशा प्रकारे पूजा मांडली जाते तुम्ही तशा प्रकारे पूजा मांडा। यात जर तुम्हाला काही ॲड ऑन करावं असं वाटलं तर तुम्ही नक्कीच करू शकता। काहीही मोठं चूक होणार नाहीये, उलट चांगलंच असणार आहे जे करणार आहात तुम्ही ते। तर बघा, आता या दिवशी आपण सेवा काय करायची आहे, सगळ्यात महत्त्वाची सेवा। तुम्ही पूजा मांडा किंवा नका मांडू, किंवा तुमच्या घरात जी प्रथा रूढी परंपरा चालत आली तुम्ही त्या प्रकारे पूजा मांडली तरीही चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही। सेवेला खूप महत्त्व आहे। तर सेवा आपल्याला काय करायची आहे, तर बघा, सगळ्यात पहिले आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं नामस्मरण आपल्याला करायचं आहे। आणि हाच मंत्र म्हणत आपल्याला पूर्ण अक्षय तृतीयेची पूजा मांडणी करायची आहे। त्यानंतर माता महालक्ष्मीचा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे। माता महालक्ष्मीचा मंत्र कोणता आहे, ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्धम प्रसिद्धम
श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः हा आहे माता महालक्ष्मीचा कमलात्मक मंत्र। हा आपल्याला 108 वेळा म्हणजे 1 माळ करायचा आहे। त्यानंतर आपल्याला करायचा आहे कुबेरचा मंत्र। तो कोणता आहे? ओम श्रीम ओम ह्रीम श्रीम ह्रीम क्लीम श्रीम वित्तेश्वराय नमः हा आपल्याला कुबेर मंत्र उद्या म्हणायचा आहे। त्यानंतर उद्याचा दिवस आहे माता महालक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंची सेवा करण्याचा, त्यांना समर्पित असा दिवस असल्यामुळे उद्या आपल्याला विष्णू सहस्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायला विसरायचं नाहीये। जर तुमच्याकडे पुस्तक नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावा, पण तुमच्या घरामध्ये उद्याच्या दिवशी विष्णू सहस्रनाम आणि व्यंकटेश स्तोत्राचं पठण झालंच पाहिजे। आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ मंत्राचा 1 माळ जप आणि माता महालक्ष्मीच्या मंत्राचा 1 माळ जप। ओम श्री महालक्ष्मीची विद्महे विष्णू पत्नीची धीमहे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात। तर असे एकदम सिंपल आणि साधे सोपे मंत्र आहेत जे तुम्हाला नित्यसेवाच्या पुस्तकामध्ये आरामात मिळून जातील। आणि आता बऱ्याच लोकांना हे मंत्र पाठ असतात, जरी नसेल तुम्ही यूट्यूबला जरी सर्च केलं तुम्हाला आरामात हे सगळे मंत्र मिळून जाणार। परंतु उद्या ह्या सेवा करायला विसरू नका। दान धर्म मी तुम्हाला सांगितलं होतं की मागच्या व्हिडिओमध्ये काय दान करायचं आहे उद्या, तुम्ही ते देखील दान करायला विसरू नका। अशा भरपूर छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या करा। सेवा मात्र आवर्जून करा, सकाळी दुपारी संध्याकाळी। उद्याच्या दिवशी दिवसभर मुहूर्त आहे, तुम्ही केव्हाही जसा तुम्हाला वेळ मिळेल तसं तुम्ही सेवा करा। बघा ही उद्याची सेवा जी आहे ती अक्षय काळ आपल्या सोबत राहत असते। कधी संकटाच्या काळी कोणती सेवा कोणतं आपलं चांगलं कर्म फळ आपल्याला काम येईल हे आपण सांगू शकत नाही, म्हणून आपण चांगलेच कर्म करायची, सेवा करत राहायचं। तर आवडला असेल व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे उद्याचा दिवस फक्त आणि फक्त सोनं नाणं खरेदी करायचं किंवा स्वयंपाक घरामध्येच वेळ वाया घालवण्यासाठी नाही आहे, तर उद्या आपल्याला भरपूर अशी सेवा करायची आहे। म्हणून वेळ काढा आणि ह्या सांगितलेल्या सेवा नक्की करा। चला भेटूया असेच पुन्हा छान व्हिडिओ सोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।